ग्लोबल न्यूक्लिअर पॉलिसी कशा प्रकारची आहे, बरोबर. हा जो व्यक्ती दिसतो बघा, यांचं नाव आहे ओपनहायमर. क्लिअर. 2023ला एक पिक्चर आला होता, एक मूवी आला होता ओपनहायमर नावाचा, बरोबर. यांच्या बायोग्राफीवर तो आधारित मूवी होता, बरोबर. ओपनहायमरला आपण अणुबॉम्बचा जनक असं आपण ओळखतो. क्लिअर आहे. आणि अणुबॉम्बचा आपण जनक म्हणतो. क्लिअर. आणि अमेरिका हा पहिला असा देश आहे ज्यांनी अणुबॉम्बचा जगामध्ये पहिल्यांदा असा वापर केलेला आहे, बरोबर. आपल्याला माहित आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर, क्लिअर आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर हिरोशिमा या ठिकाणी लिटल मॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला होता अमेरिकेने, आणि नागासाकीवर फॅटमॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला होता, ज्यामध्ये 2 लाख लोकांचा मृत्यू झालेला होता. क्लिअर. आणि अमेरिका जर पाहिलं तर मोस्ट व्हायलंट कंट्री किंवा मोस्ट व्हायलंट सिव्हिलायझेशन टिल डेट असं आपण अमेरिकेला म्हणता येईल. कारण अमेरिका जर पाहिली तर जगामध्ये बघा, मी अजून पुन्हा एकदा सांगतो, जगामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य आणि शांतता याच्या नावाखाली अमेरिका कुठल्याही देशामध्ये सत्ता पलटवणे किंवा सत्ता उलथवणे हे अमेरिकेचं धोरण आजकाल आपल्याला दिसते. आणि हे धोरण कुठेतरी थांबायला हवं. म्हणजे प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व नावाची जी गोष्ट आहे, हे सार्वभौमत्व कुठल्याही देशाचं व्हायलेट झाले नाही पाहिजे, ह्या प्रत्येक जगातल्या म्हणजे प्रत्येक देशाला वाटलं पाहिजे. उद्या जाऊन बघा, उद्या जाऊन आपण विचार केला की भारतामध्ये सुद्धा, आता कालचीच एक न्यूज आहे की भारतामध्ये एक इराणची शिप होती, बरोबर. त्या शिपला बुडवून टाकलं किंवा त्याला उलटवून टाकलं अमेरिकेने. म्हणजे भारताचा जो दबदबा असायला पाहिजे की आपल्याला इंडियन ओशनमध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये जो दबदबा भारताचा असायला पाहिजे, ते म्हणजे डायरेक्ट भारताच्या सार्वभौमत्वाला चॅलेंज केल्यासारखं झालं, ते इंडियन सॉव्हरेनिटीला चॅलेंज केल्यासारखं झालं, बरोबर. त्यानंतर पुढे बघा, आपण जाऊ पुढे. त्यानंतर सध्या जर पाहिलो आपण ग्लोबल न्यूक्लिअर पॉलिसीमध्ये सध्या जगामध्ये कोणत्या देशाकडे अण्वस्त्र आहेत, क्लिअर आहे. आता हे फक्त 5 देश आहेत फक्त, ज्याला आपण काय म्हणतो, हे फक्त 5 देश आहेत, त्याला ऑफिशियल न्यूक्लिअर आर्म कंट्री असं म्हणतात. म्हणजे ऑफिशियल आहे, यांना मान्यता आहे. कोणते कोणते देश? USA, अमेरिका, UK, ब्रिटन, रशिया असेल, चायना असेल आणि फ्रान्स असेल. हे 5 देशांनी काय केलं तर 1967च्या आधी न्यूक्लिअर वेपन डेव्हलप केलं, बरोबर. त्याचा शोध कोण लावला? अणुबॉम्बचा जनक कोण? ओपनहायमर. क्लिअर आहे. त्यानंतर यांनी काय केलं तर यांनी एक करार केला. एक करार म्हणजे तो कोणता आहे बघा, त्याला नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी म्हणतात. आता ही ट्रिटी कशासाठी? तर अण्वस्त्र प्रसार बंदी कायदा, बरोबर आहे, निशस्त्रीकरण करण्यासाठी. म्हणजे काय तर हे 5 देश जे असतील हे ऑफिशियली अण्वस्त्रधारी देश असतील, न्यूक्लिअर आर्म कंट्री असतील, परंतु इतर देशाला त्यानंतर कुठल्याही प्रकारचं न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करणे किंवा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा कुठलाही अधिकार नसते. म्हणून हा कायदा किंवा हा करार आणण्यात आला आणि प्रत्येक देशाला ह्या करारावर सह्या करण्यासाठी, बरोबर, त्यांना म्हटलं गेलं नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी, अण्वस्त्र प्रसार बंदी कायदा. हा कायदा आणला गेला किंवा हा करार आणला गेला. क्लिअर. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, आता हे 4 देश आहेत, बरोबर. जवळपास सर्व देशांनी ह्या करारावर सह्या केल्या, परंतु 4 देशांनी, कोणते कोणते? भारत आपला, त्यानंतर पाकिस्तान, त्यानंतर नॉर्थ कोरिया, त्यानंतर इस्रायल, या 4 देशांनी ह्या काय म्हणतो अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर सही केलेली नव्हती. क्लिअर. त्याचं महत्त्वाचं कारण बघा, भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, बरोबर, भारताच्या दृष्टिकोनातून हा जो अण्वस्त्र प्रसार बंदी कायदा करार जो आहे तो भेदभावजन्य आहे, तो डिस्क्रिमिनेटरी आहे, बरोबर आहे. म्हणजे काही लोकांना न्यूक्लिअर वेपन कंट्री घोषित करतो आणि काही लोकांना त्याच्यावर मान्यता देत नाही. म्हणजे एक प्रकारचा हा जो करार असेल तो डिस्क्रिमिनेटरी आहे किंवा भेदभावजन्य आहे असं भारताचं म्हणणं होतं. म्हणून भारताने याच्यावर सही केलेली नाही, पाकिस्तानने सुद्धा याच्यावर सही केलेली नाही, बरोबर आहे, आणि नॉर्थ कोरियाने सुद्धा याच्यावर सही केलेली नाही, आणि इस्रायलने सुद्धा याच्यावर सही केलेली दिसत नाही आपल्याला या करारावर. नंतर भारताचं जर आपण अनुधोरण पाहिलं तर भारताने 1974ला पोखरण या ठिकाणी राजस्थानला आहे, बरोबर, अणुचाचणी केली होती, न्यूक्लिअर वेपन आपण टेस्ट केली, बरोबर. त्याचं कोडनेम होतं बघा स्माइलिंग बुद्धा किंवा बुद्ध हसला. त्यानंतर 1998 मध्ये आपण दुसरी टेस्ट केली अणुबॉम्बची, बरोबर, त्याला आपण पोखरण 2 म्हणतो आणि त्याचं कोडनेम होतं ऑपरेशन शक्ती. ऑपरेशन शक्ती, बरोबर. आणि भारताचं धोरण असं आहे नो फर्स्ट यूज पॉलिसी. म्हणजे भारत सर्वात पहिल्यांदा, भारताचं युद्ध समजा कोणत्या देशासोबत झालं तर भारत सर्वात पहिल्यांदा आपण न्यूक्लिअर वेपन वापरणार नाही, फक्त रिटॅलिएशन म्हणून, बरोबर, आपण न्यूक्लिअर वेपन वापरणार एक प्रतिहल्ला म्हणून, बरोबर, असं भारताचं धोरण आहे, बरोबर. आता बघा हे जर देश पाहिलं तर पाकिस्तानकडे सुद्धा न्यूक्लिअर वेपन त्यांनी डेव्हलप केले आहेत, नॉर्थ कोरियाने सुद्धा न्यूक्लिअर वेपन डेव्हलप केले आहेत, आणि इस्रायल सुद्धा. म्हणजे बघा काय असते, इस्रायल सुद्धा स्वतःला न्यूक्लिअर आर्म कंट्री असं संबोधतो. आता महत्त्वाचं म्हणजे आपण न्यूक्लिअर आर्म कंट्री आहो की नाही तर एक ऑफिशियल टेस्ट करून दाखवावं लागते प्रत्येक देशाला, त्या देशाला, की आम्ही न्यूक्लिअर आर्म कंट्री आहो की नाही. त्या देशाला बघा एक ऑफिशियल टेस्ट करून दाखवावं लागते. तर इस्रायलची अशी ऑफिशियल टेस्ट अजूनही माहीत नाही आपल्याला, परंतु इस्रायल हा स्वतःला न्यूक्लिअर आर्म कंट्री असं आपण म्हणतो, किंवा ते स्वतःला संबोधतात किंवा जग मान्य करतात की यांच्याकडे न्यूक्लिअर आर्म किंवा न्यूक्लिअर वेपन आहेत, बरोबर. आता बघा महत्त्वाचा मुद्दा,
अमेरिका जर आपण विचार केला, बरोबर, अजून एकदा पुन्हा अमेरिका लोकशाही, स्वातंत्र्य आणि शांतता या नावाखाली प्रत्येक देशामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतो. जसं की व्हेनेझुएला बघा, व्हेनेझुएलाच्या निकोलस मादुरो या राष्ट्राध्यक्षाला तिथून त्यांची सत्ता उलटवली आणि त्यांना अमेरिकेत घेऊन गेले. तर इराकमध्ये युद्ध छेडलं अमेरिकेने. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये युद्ध लढलं आणि तिथे तालिबान नावाची, बरोबर, तालिबान सरकार किंवा तालिबान नावाची दहशतवादी संघटनाची जन्माला घातली अमेरिका. बरोबर, जर आपण विचार केला बघा, तालिबान अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आहे आणि तालिबान ही दहशतवादी संघटना आहे आणि त्याला जन्म देण्याचं काम हे अमेरिकेनेच केलेलं आहे. क्लिअर आहे. इराकमध्ये जर आपण विचार केला तर आयसिस नावाची दहशतवादी संघटना आहे. त्या आयसिसचा जन्मसुद्धा अमेरिकेच्याच मुळे झालेला आहे. बरोबर आहे. फक्त तिथे लोकशाही, स्वातंत्र्य आणि शांतता याच्या नावाखाली प्रत्येक देशामध्ये इंटरफेअर करणे, जेव्हा तिथे आपल्याला जमत नाही की तिथे आपण युद्ध जिंकू शकत नाही. बघा नाही, ते अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष अमेरिकेने घालवले, परंतु अफगाणिस्तानवर काय म्हणतो विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे नंतर शेवटी त्यांना तालिबान या दहशतवादी संघटनेकडेच अफगाणिस्तानचं सत्ता द्यावी लागली. क्लिअर. त्यानंतर व्हिएतनाममध्ये सुद्धा अमेरिकेनं युद्ध लढलं होतं, परंतु व्हिएतनाम ह्या सगळ्या ठिकाणी अमेरिकेचा पराजय झाला किंवा